मित्रांनो, दोन मैदानं चालू आहेत. एक मैदान मुंबईचं चालू आहे. ते मैदान काय माहीतच नव्हतं मला आज मैदान आहे ते, नाही तर रात्री कालच सांगितलं असतं त्याचं लाईव्ह लॉट वगैरे काय पैरं. परंतु तिकडं सगळं टॉपचं बैल पळते ती. आणि बैल म्हणजेच नंदी. काय लोक म्हणतील बैल कशाला म्हणतात, शेवटी बैलांना बैल म्हणायचं तर काय म्हणायचं. नंदी जे आहेत ते पळत आहेत मुंबईचे. त्या ठिकाणी 7X लाईव्ह या चॅनलवरती मैदान चालू आहे. आणि दुसरं मैदान जे आहे ते STC लाईव्ह या चॅनलवरती चालू आहे. आता बघूया STC लाईव्हवरती जे मैदान चालू आहे त्या मैदानाचे गट 20 बघूया. गट क्रमांक 1चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी फलटणकरांच्या नावाने गाडी पाहिली. सुंदर अशी गाडी पाहिली. टिकटॉकची गाडी पाहिली. सुंदर अशी गाडी बाला ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. टिकटॉकवर कोण पाहिला कमेंट्समध्ये सांगा. गट क्रमांक 2चा निकाल. 2मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी सर्जा आणि माहिब्या छत्रपती संभाजीनगरची जोडी आहे ही. या गाडीनं गट पास केलेला आहे आणि त्यामध्ये तोंडाला गाडी हरलेली आहे पिस्टन 22 अकराची. खूप वाईट वाटते, पिस्टन 22 अकरा तोंडाला हारला. गट क्रमांक 3चा निकाल. 3मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. शिरवळकरांचा संग्राम पळाला. संग्रामसोबत शनी पळाला. सुंदर अशी गाडी अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे. चांगली गाडी पाहिली बरं काही. गट क्रमांक 4चा निकाल. सुंदर गाडी पाहिली दुश्मनची. दुश्मनसोबत कोण पाहिला काय माहीत नाही, परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने 200 फुटामध्ये त्याचं अधिराज्य गाजवतोय असा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जाचा आज गट क्रमांक 4मध्ये पराभव झाला. पराभव म्हणता येत नाही आहे, गाडी फॉल झाली. ह्याच्या सर्जासोबत कोण होता मला माहीत नाही आहे, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. परंतु सर्जा चांगला आज फॉर्ममध्ये होता, परंतु शेवटी आता तासात गाडी गेल्यावर आपण तरी काय करणार. सर्जाच्या गाडीचा पराभव आहे तो गट क्रमांक 4मध्ये झालेला आहे. 5चा निकाल थोडंसं काय माहीत नाही आहे. 6चा निकाल घेतो आहे. 6मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली. तास क्रमांक 6वरूनच धावली गाडी भवानी शेठ आणि त्याच्यासोबत अर्जुन पळाला. गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 7चा निकाल. 7मध्ये तास क्रमांक 6वरनं धावली गाडी किंग आणि कन्हैयाची गाडी. एका नावाचे 2 राशीची बैलं. किंग कन्हैया गाडीवरती ड्रायव्हर होते डुल्या ड्रायव्हर, वेगळंच नाव आहे परंतु चांगलं नाव आहे. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 8चा निकाल. गट क्रमांक. तास क्रमांक 6वरून धावलेल्या गाडीचा प्रथम क्रमांक आला त्या गटामध्ये. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. बैलांची नावे काही समजलेली नाही आहेत. गट क्रमांक 9चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी सोन्या आणि गुलाल ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे गोळी ड्रायव्हर मुळशीकरांनी. गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 10चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी माऊली ग्रुप सावरखेडा यांच्या नावाने गाडी पाहिली. सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. चेंडू आणि थारची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 11चा निकाल. तास क्रमांक 8वरून धावलेली गाडी सगळ्यांना माहीत आहे देवाचा साज काय पळतो कोरेगावच्या मैदानातला. आज साज पळाला आहे सांडू मिस्त्री तळेगाव यांचा देवा आणि अमित शेठ भाडरे पुरतुंगेकरांचा देवाचा साज विठ्ठल ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेला आहे. सुंदर अशी गाडी जी आहे ती आज प्रथम क्रमांकाची मानकरी 100% ठरेल आज. चांगली गाडी पाहिली. गट क्रमांक 12चा निकाल. सैतान आणि खंड्या गाडी सेमीसाठी पात्र. तसेच गट क्रमांक 13चा निकाल. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी सासवडकरांचा नखऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत MP एक्सप्रेस राजा पळाला. सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 14चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह ज्याला म्हटलं जातं असा सासवडचा बादल पळाला आणि त्याच्यासोबत हरण्या पळाला. ही पण गाडी आज फायनलमध्ये 100% राहण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते. गट क्रमांक 15चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी मास आणि भारतची गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 16चा निकाल. कळंब यांच्या नावाने गाडी पळाली सेमीसाठी पात्र. 17चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी नादरे कडे पठार यांच्या नावाने गाडी पाहिली. बाजा आणि गुळुंचेकरांच्या सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 18चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी 4x4 गज्जा आणि त्याच्यासोबत बाळाप्पा आनंदी पाळला गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 19चा निकाल. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी वडकीचा हरण्या गाडी सेमीसाठी पात्र. त्याच्यासोबत कोण पाहिलं कमेंट्समध्ये नाव सांगू शकताय. आणि गट क्रमांक 20चा निकाल थोडासा पेंडिंग आहे. हे होतं आजच्या मैदानातील नादरे कडे पठार या मैदानातील गटाचे 1 ते 20चे निकाल. आणि ते निकाल जे 1 ते 20चे निकाल मुंबईचे जे मैदान चालू आहे श्रद्धांजली केसरीचं त्या मैदानाचे निकाल आपल्या किरण शिवतळे ब्लॉग्स
हा जुना चॅनल आहे त्या चॅनलवरती सांगितलेत. धन्यवाद.